यानंतर आता बघूयात बीड प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली, मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। तर सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। पंकजा या धुतल्या तांदळाच्या नाहीत, धनंजय यांची सुद्धा दहशत कमी करायला हवी, मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, तर सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चात सहभागी होणार। 11 वाजता मोर्चाला सुरुवात। बीडमधील लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराडच, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेल्या वाल्मिक कराडचे पद अजूनही कायम। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून केली होती शिफारस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन, तर निषेध व्यक्त करण्यासाठी सरपंच परिषदेचा निर्णय। बीड प्रकरणाला 1 महिना उलटला, आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर 1 जण अजूनही फरार। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सरेंडर, सध्या सीआयडी कोठडीत, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार। बीड प्रकरणामध्ये 23 वर्षांचा पोरगा हा पोलिसांच्या हाती तुरी देतोय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं ट्विट, तर सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाही, दानवेंची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे, लक्ष्मण हाकेंचा आरोप। अंजली दमानियांकडून लक्ष्मण हाकेंचा कराडांसोबतचा फोटो ट्विट, तर लक्ष्मण हाके कराडसोबत जेवत असतानाचा हा फोटो दमानियांकडून ट्विट।